नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण एक रिव्हर्सल प्राइस ॲक्शन स्ट्रॅटेजीवर काम करत आहोत. तर मी एक निफ्टीमध्ये ॲट द मनीमधला CA वर रिव्हर्सलचा प्लॅन केला आहे. तर हे बघू शकता, मी माझा स्टॉप लॉस हा 5 पॉईंटचा आहे आणि माझा टार्गेट 10 पॉईंटचा आहे. तर आपण निफ्टीमध्ये जाऊन बघूया की जे हा रेजिस्टन्स होता त्याच्यावरनं बाउन्स होऊन परत आले आहे. पण तिथं ज्याच्या आधी जिथून मोमेंटम आली होती तिथून आपण एक ट्रेड लाईन ड्रॉ करणार आहोत. तर ही ट्रेड लाईनवरनं सेम तिथूनच एक परत त्या त्या पॉईंट परत तिथूनच एक लॉंगमध्ये थोडं स्कॅल्पिंग होऊ शकते, 10 पॉईंटची होऊ शकते. तर आपण आपल्या मध्ये परत येऊ, चेक करू आपण प्रॉफिटमध्ये आहोत. तर इथून रिव्हर्सल पण येत आहे एक छोटासा. तर आपलं टार्गेट हे तर आपण आपले बघत आहोत आपण ट्रेड हा लॉस प्रॉफिटमध्ये जात आहे. तर मी छोटं छोटं करून घेतो आणि आपण 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट होऊ. आता 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट झालो आहे. जो गॅप तयार झाला आहे तो गॅप आहे ना फिल करण्यासाठी मार्केट खाली येणार आहे. तर फिल करून मार्केट आपल्याला आपलं टार्गेट देणार आहे. मोस्टली 10 पॉईंट आपल्याला खूप झाले. आपण आता परत निफ्टीमध्ये जाऊन बघू. आपल्याला जर हे जे सुपर ट्रेंड आहे हा जर ब्रेक केला तर आपण 10 ते 20 पॉईंट करू शकतो. जर तिथून आता होऊ शकत नाही, आपण आपलं बुक होणार आहे. आपलं टार्गेट बुक झालेलं आहे ऑलरेडी. हे मी तुम्हाला दाखवतो. बघू शकतात मित्रांनो, आपल्याला आपलं टार्गेट देऊन प्राइसने परत खाली आलेला आहे. त्यामुळे टार्गेट स्टॉप लॉस हा प्रॉपर ठेवायचा. आता मी तुम्हाला ह्याच्या मागचं कारण सांगतो. मी का होल्ड केलं तर त्याला सेन्सिबलमध्ये गेलो, OI इंटरेस्टमध्ये गेलो. इथं बघू शकतो कॉल OI कमी आहे, पुट OI जास्त आहे. याचा अर्थ कॉल स्ट्रॉंग आहे, मार्केट वर जाणार होतं. म्हणून मी 10 पॉईंटसाठी स्कॅल्पिंग प्लॅन केली होती. तुम्हाला अजून दाखवतो. हे बघा PCR डाटा पण इथं भेटतो आपल्याला. हे बघा PCR डेटा पण आपल्याला इथे भेटतो. PCR डाटा पण बुलिश सिग्नल देत आहे. त्यामुळे मी या ट्रेलमध्ये होल्ड केला. थँक्यू गाईज.